वड आणि बांबू एक जीवन शिकवण. तुम्ही कधी पाहिलंय का? जंगलात उभं असलेलं एक मोठं वडाचं झाड, त्याचा जाडजूड फांद्या, खोलवर गेलेली मुळं आणि त्याच्या सावलीखाली विसावलेलं सगळं जंगल, आणि त्याच्या शेजारी जर एक लांबच लांब नाजूकसा बांबू असेल तर दोघं एकाच जमिनीत वाढते, पण स्वभाव रूप वृत्ती पूर्ण वेगळी. ही गोष्ट आहे अशाच दोन झाडांची, पण खरं तर ही गोष्ट आहे आपल्यातल्या प्रत्येक माणसाची. वर्षानुवर्ष त्या वडाचं झाड वाढत गेलं, उंद रुंद आणि इतकं प्रभावी की त्याच्या सावलीखाली पक्षी घर करत, माणसं थांबत, प्राणी विसावत, आणि वडाचं झाड स्वतःवर खूप खुश होतं. एक दिवस त्याने बांबूकडे पाहिलं आणि थोडंसं हसून म्हणाला, "बघ ना, मी किती मजबूत आहे. मला कुठलंच संकट हलवू शकत नाही, पण तू एक वारा आला तरी झुकतोस." बांबू काहीच बोलला नाही. तो गप्प राहिला. त्याला माहीत होतं, काही गोष्टी वेळच शिकवते. काही दिवसानं पुन्हा वड म्हणालं, "तुला वाटतंय का लोक तुझ्याकडं पाहतात? नाही, कारण तू लहान आहेस, कमजोर आहेस, कोणी तुझ्या सावलीतही थांबत नाही." बांबू हळूच हसला आणि म्हणाला, "मी मोठा होण्यासाठी झगडत नाही, मी मूळ घट्ट रेवतोय. माझी वेळ येईल." वड हसला. त्याला वाटलं, अहो, याच्या अशा बोलण्याला काय अर्थ आहे? आणि मग एक संध्याकाळी आकाश ढगांनी भरलं, वारं जोरात वाहू लागलं, विजा कडकू लागल्या, जंगल थरथरवू लागलं, वादळ आलं होतं. वडाने स्वतःला घट्ट धरून ठेवलं. त्याला वाटलं, मी मजबूत आहे, मी थाट उभा राहीन. पण वाऱ्याचा वेग वाढत गेला, माती ओली झाली, झाड उन्मूळ पडायला लागली. वडाचं झाड, जे इतकं अभिमानाने ठाट उभं होतं, शेवटी एक मोठ्या कडाडासह कोसळलं. जमिनीवर धडाधड आदळलं. मूळ उघडी पडली. लवचिक बळ. आता वाऱ्याने बांबूकडे धाव घेतली. पण आश्चर्य, बांबू झुकला, वाऱ्याच्या दिशेनं वाकला. तो कधीही विरोध करत नव्हता. प्रत्येक झोताबरोबर तो हलला, पण तुटला नाही. वादळ गेलं, सकाळ झाली, आकाश निळं झालं, पक्ष्यांची किलबिल पुन्हा सुरू झाली. पण आता त्या वडाच्या जागी फक्त मातीच होती, आणि त्याच्या शेजारी तसा शांतपणे अधिक सशक्त बांबू उभा होता. कधी कधी आपल्याला वाटतं की ताकद म्हणजे फक्त थाट उभं राहणं, मोठं दिसणं किंवा कुणाला झुकवणं. पण आयुष्य सांगतं, खरी ताकद लवचिकतेनं तर असते. जे झुकतात ते तुटत नाही. जे वेळाच्या लाटेबरोबर झुकतात ते संकटावर उभे राहतात. गर्व तुटतो, पण नम्रता वाचवते. आपण वडासारखे दिसू शकतो, पण आपल्या बांबूसारखी समज, शांतता आणि लवचिकता असेल तर कुठलंही वादळ आपल्याला उखडू शकत नाही. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.